नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं, अधिकाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी CUET UG परीक्षा द्यावी लागणार. UGC विद्यापीठ अनुदान आयोगचे सर्व राज्य शिक्षण मंडळांना पत्र आहे. त्या संदर्भातील अद्ययावत माहिती आपण जाणून घेणार आहोत. कारण नवीन एज्युकेशन पॉलिसी येत आहे. त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार जे बदल प्रामुख्याने होत आहेत त्या संदर्भातील आपण सातत्यानं अद्ययावत माहिती देत असतो. त्याचाच एक भाग म्हणून हा देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, यापुढे पदवी अभ्यासक्रमात आपल्याला हव्या असलेल्या शाखेत आणि महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांना फक्त 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणावर विसंबून राहता येणार नाही आहे. म्हणजे 12वीच्या गुणाबरोबर देखील आपल्या या पद्धतीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती देखील द्यावी लागणार आहे. जे असणार आहे CUET UG 2024 पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी CUET UG मेरिट आवश्यक. बघा, पदवी अभ्यासक्रमात डिग्री कोर्सेस चांगल्या किंवा आपल्याला हव्या असलेल्या शाखेत आणि महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांना फक्त 12वी बोर्डाच्या गुणावर विसंबून राहता येणार नाही. यासाठी त्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET UG देखील उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी या आशयाचे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगानं UGC सर्व राज्य शिक्षण मंडळांना स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशनला पाठवलेलं आहे. देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना त्यांच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना CUET UG 2024 बद्दल जागृत करावे लागेल. देशभरातील विद्यापीठे CUET UG मेरिटच्या आधारे पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसह पदवीपूर्व प्रवेशासाठी CUET UG 2024चा ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. आता हा जो मोठा बदल आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्या संदर्भात त्याच्यावर आधारित आहे. पदवी प्रवेशाचे नियम विद्यार्थी आणि पालकांनी जाणून घेणे आवश्यक आहे, महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व राज्य शिक्षण मंडळांनी CUET UGची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेशी संबंधित काही प्रश्न असल्यास ते NTAशी संपर्क साधू शकतात. CUET UG 2024साठी उमेदवार 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात, असे पत्र UGCचे सचिव प्राध्यापक मिनीश जोशी यांच्या वतीने राज्य शिक्षण मंडळांना पाठवण्यात आलेलं आहे. बघा, हे खाली पत्र देखील संदर्भ पत्र जे 27 मार्च आपण पाहू शकता. 27 मार्च 2024ला ते पत्र पाठवण्यात आलेलं आहे. सब्जेक्ट आपण पाहू शकता, रिक्वेस्ट टू इनकरेज स्टुडंट्स स्टडीइंग इन स्टेट बोर्ड स्कूल टू अप्लाय फॉर द कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET UG 2024. यामध्ये नमूद जे बाबी आहेत त्या देखील आपण पाहू शकता. तर यामुळे या पत्राचा इफेक्ट या ठिकाणी सांगितलेला आहे. रजिस्ट्रेशन हॅज बीन एक्सटेंड अप टू 31 मार्च 2024. बघा, या सर्व पत्राचं किंवा या बातमीचं जे महत्त्वाचा अर्थ आहे तेच आपल्याला पाहायचं झाला तर यापुढे म्हणजे NTA मार्फत नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत तुम्हाला 12वी नंतरचं जे एज्युकेशन घ्यायचं असेल त्यासाठी म्हणजे 12वीचेच फक्त मार्क गृहीत धरले जाणार नाहीत, तर तुमचे या टेस्ट UG टेस्टचे मार्क CUET UG या मार्कावर तुम्हाला पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. भले तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार असाल, भले इथून पुढच्या ज्या पण परीक्षा म्हणजे तुम्हाला त्यानंतर जिथं ॲडमिशन घ्यायचं असेल 12वीच्या पुढे महाविद्यालय स्तरावर
ग्रॅज्युएशनसाठी, तर तुम्हाला ही परीक्षा इथून पुढे भविष्यामध्ये अनिवार्य करण्यात आलेली आहे. म्हणजे यापुढे जे शैक्षणिक बदल होत आहे हे नॅशनल लेवलला, जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की तुम्हाला PhDसाठी देखील जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला नॅशनल जी टेस्ट आहे, जसं नेट परीक्षा आहे, ती परीक्षा पात्र व्हायचं नाही आहे, तर ती परीक्षा देऊन त्याचे मार्क तुमचे तिथं परीक्षेचा म्हणजे प्रवेशासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत 70%. अशा पद्धतीनं म्हणजे सेंट्रलाइज प्रोसेस, म्हणजे तुम्हाला 12वीच्या नंतर ॲडमिशन हवं असेल, PhDला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, तर कशा पद्धतीनं गुणवत्ता ही राष्ट्रीय लेवलला एकत्रीकरण करता येईल या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं पाऊल मानता येईल. निश्चितच याच्या माध्यमातून आपल्याला गुणवत्ता विकासासाठी निश्चित फायदा होणार आहे. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि जे या संदर्भातील तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.